नमस्कार, संगीतास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण माझ्यासारख्या चहा प्रेमींसाठी चहा बनवूया। आपल्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागतही आपण चहानेच करतो। चला तर मग आपण चहा बनवूया। मी आता हे दूध तापवायला ठेवलेलं आहे, ते साईडला ठेवते। तर आता मी 2 कप चहा बनवत आहे। त्यासाठी आपण घेतोय 1.5 कप पाणी। आता आपण 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये आता मी आलं किसून टाकते। आपण अर्धा चमचा आलं किसून टाकलेलं आहे आणि एक वेलची घेतोय। ती पण वेलची आपण ठेचून घेतलेली आहे। यामध्ये आपण 2 ते 3 मिनिटाकरता पाण्यामध्ये आपण उकळून घेऊयात। आता आपण 1 मोठा चमचा चहा पावडर पण टाकत आहोत आणि 1 मोठा चमचा साखर टाकते। तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड हवं असेल तुम्ही आणखी साखर घेऊ शकता यात। आता आपल्याला हे 2 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे तो आल्याचा आणि वेलचीचा अर्कही उतरेल आणि आपली चहा पावडरही उकळेल। तोपर्यंत आपण दूध इकडे साईडला गरम केलं आहे, ते 1 कप आपण यामध्ये टाकणार आहोत। हे बघा, आता आपले चहा पावडर, आलं आणि वेलची छान उकळलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 कप दूध घालतोय। आपण आता दूध घातलेलं आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं आणखी परत उकळून घेऊया चांगलं। आता आपला चहा छानपैकी उकळलेला आहे। आपला चहा तयार झालेला आहे। अशा प्रकारे घराघरात केला जाणारा आपला चहा तयार झालेला आहे। एकदम कडक असा। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।